आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवात कृष्णात डोने महाराज वाघापूरकर यांच्या भाकणुकीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती। मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने यावर्षी काय भविष्यवाणी होणार याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना कृष्णात डोने महाराजांनी जगात मोठे राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे। कोरिया, चीन सारख्या देशांमुळे जगासाठी धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। तसेच भारत पाकिस्तानमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलं। भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील आणि देशाचे रक्षण करतील असंही त्यांनी नमूद केलं। राजकीय क्षेत्रातही मोठे बदल घडतील। अनेक मोठे नेते घोटाळ्यांमध्ये अडकतील आणि काहींना तुरुंगवास भोगावा लागेल। देशात विविध चळवळी उभ्या राहतील, तसेच नवनवीन कायदे लागू होतील। समान नागरी कायदा लवकरच लागू होईल अशीही भविष्यवाणी त्यांनी केली आहे। याचबरोबर वाढती महागाई, भाववाढ आणि आर्थिक चढउतारांमुळे सामान्य जनता त्रस्त होईल असंही त्यांनी सांगितलं। हवामानात मोठे बदल होऊन उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उष्णता जाणवेल। काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल। नद्या तलाव वाढतील तर काही ठिकाणी वादळ, भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। भविष्यात हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव वाढेल। जगातील अनेक देश हिंदू धर्म स्वीकारतील आणि भारत देश हिंदू राष्ट्र होईल असंही त्यांनी सांगितलं। विज्ञानाची प्रगती माणसासाठी काही प्रमाणात घातक ठरू शकते असं मतही त्यांनी व्यक्त केलं। आदमापूर हे भविष्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाईल आणि करवीर पंढरपूर प्रमाणेच येथे भाविकांची मोठी गर्दी होईल असंही कृष्णात डोने महाराज यांनी भाकीत केलं आहे। केबी न्यूज साठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट, कोल्हापूर।